विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 8.2 मधील एक्झाम्पल नंबर 1 चा कॉलम नंबर 2 ला आपल्याला सॉल्व करायचा आहे. कॉस थिटा काढायचा आहे आणि टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. चला मग आपल्याला दिलेली गोष्ट आहे साइन थिटा. आन्सर फॉर सेकंड कॉलम. आपल्याला साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. साइन थिटा इज इक्वल टू 11/61 आणि कॉस थिटा आणि टॅन थिटा हे आपल्याला दोन्ही काढायचे आहेत. मग आपल्याला मागच्या गणिताप्रमाणेच आपण ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी वापरायची. वी हॅव द ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. ओके. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ती आपण इथे टाकणार. 11/61 इट्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. हा प्लस आहे तो मायनस होईल, म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस 11/61 ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट इज कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस हा 11 चा स्क्वेअर 121, 61 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 3721. ओके. नाव सिम्प्लिफिकेशन, डिनॉमिनेटरला 1 लिहू शकतो. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 3721 मायनस 121 अपॉन 3721. क्रॉस मल्टिप्लाय केला, हा इथे येईल, हा इथे जाईल, खालचा मल्टिप्लाय खाली केलेला आहे. आता आपल्याला ह्या ठिकाणी cos square theta is equal to 3600. Okay, 21 700 minus 1 6. Okay, okay, upon 3721. आता या ठिकाणी याला आपल्याला असं म्हणता येईल की 36 6 6 36, that is cos square theta is equal to 60 into 60 upon 3721. हा आहे 61 चा स्क्वेअर, मीन्स 61 इंटू 61. ओके. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इथे लिहा स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके. चला, तर या ठिकाणी कॉस थीटा इज इक्वल टू 60. ही पेअर आहे, एक घ्या, ही पेअर आहे, एकच लिहा. ओके. कॉस थीटा मिळून गेलेला आहे आपल्याला. या ठिकाणी लिहू शकतो आपण 60/61. तर टॅन थीटा, वी हॅव टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा आहे आपल्याकडे 11/61 डिवायडेड बाय कॉस थीटा आहे आपल्याकडे 60/61. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू 11/61 ॲज इट इज लिहिला. मल्टिप्लायच्या जागेवर डिवाइडच्या जागेवर मल्टिप्लाय, म्हणजेच याचा रेसिप्रोकल 61 वरती जाईल आणि 60 खाली येईल. अशा पद्धतीने 61 गेट कॅन्सल, म्हणजेच टॅन थीटा इज इक्वल टू 11/60 इज द फायनल आन्सर. या ठिकाणी टॅन थीटा 11/60 आपण लिहू शकतो. मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या, फार सोपा आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब. मित्रांनो, या प्रॅक्टिस सेट 8.2 मध्ये कॉलम नंबर 3 ला आपल्याला सोडवायचा आहे. या ठिकाणी आपल्याला टॅन ची व्हॅल्यू दिलेली आहे, कॉस आणि साइन ची व्हॅल्यू काढायची आहे. तर मग चला, ह्या ठिकाणी टॅन ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, टॅन गिवन आहे आणि साइन थीटा आणि कॉस थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. टॅन थीटा म्हणजेच साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, इज इक्वल टू टॅन थीटा. बरोबर. मग आता इकडे बघायचं आहे सगळ्या मित्रांनी, या गिवन मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी गिवन मध्ये आणि ह्या इक्वेशन मध्ये एक मध्ये नीट ऑब्झर्वेशन करा. LHS टॅन थीटा, LHS टॅन थीटा, देअरफॉर RHS 1, RHS दिस. म्हणजेच आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो RHS इज इक्वल टू RHS. RHS आहे या ठिकाणी साइन थीटा अपॉन कॉस थीटा आणि या ठिकाणी RHS आहे 1. ओके. या ठिकाणी असं लिहू शकतो आपण साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन
कॉस थीटा इज इक्वल टू 1. ओके, ठीक आहे, व्यवस्थित लिहा. इज इक्वल टू 1. या कॉस थीटाला जर मी इकडे पाठवून दिलं तर तो डिवाइड आहे, इथं मल्टिप्लाय करेल, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू 1 इंटू कॉस थीटा. बरोबर, म्हणजेच साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा हे रिलेशन आपल्याला मिळालं. ओके, मग हे एवढं माहीत असताना आपल्याला साइन थीटा वी हॅव ट्रिगोनोमेट्रिक identity sin square theta plus cos square theta is equal to 1. sin square theta plus cos square theta is equal to 1. cos theta म्हणजे sin theta. ओके, याला इक्वेशन आपण 2 देऊन या, म्हणजे sin square theta plus cos theta ची व्हॅल्यू आपण टाकूया. sin square theta is equal to 1. इथे लिहा फ्रॉम इक्वेशन 2. ओके, साइन स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता ह्या साइन स्क्वेअरची व्हॅल्यू जर काढायची असेल तर ह्या 2 ला आपण RHSला पाठवणार, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/2. साइन थीटाची व्हॅल्यू काढायची असेल तर नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजेच साइन थीटा इज इक्वल टू 1/√2. ओके, साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल इथं 1/√2. याच पद्धतीनं कॉस थीटा आणि साइन थीटा आणि कॉस थीटा इक्वल आहेत फ्रॉम 2, मी असं म्हणू शकतो. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू ऑल्सो 1/√2 फ्रॉम इक्वेशन 2. ओके, म्हणजे इथं कॉस थीटाची व्हॅल्यू येणार 1/√2. मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. आता थँक्यू. प्रॅक्टिस सेट 8.1 मधील एक्झाम्पल नंबर 1चा कॉलम 4चा स्टडी करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, कॉस थीटा काढायचा आहे आणि टॅन थीटा सुद्धा आपल्याला काढायचा आहे. चला मग आपण या ठिकाणी आता दिलेली गोष्ट साइन थीटा दिलेला आहे. वी हॅव ट्रिगोनोमेट्रिक identity. Okay, sin square theta plus cos square theta is equal to 1. Putting the given values. sin theta ची व्हॅल्यू आहे हाफ इट्स स्क्वेअर प्लस cos square theta is equal to 1. आता ह्या ठिकाणी या प्लस टर्मला जर आपण RHSला पाठवलं तर मायनस होईल. cos square theta is equal to 1 minus 1/2 bracket square. Therefore cos square theta is equal to 1 minus 1/4. याला न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर एक लिहिण्याचा अधिकार असतो आपल्याला. आता cos square theta is equal to 4 1 जा 4 minus 1 1 जा 1/4 1 जा 4. ओके, म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी मिळाला 4 minus 1 3/4. cos square theta is equal to 3/4. Now taking square root on both sides. इथे म्हणणार आपण square root on both side. Okay, both side. cos theta is equal to √3/2. 4 चा स्क्वेअर रूट 2. cos theta मिळाला आपल्याला या ठिकाणी √3/2. आता tan theta सोपा आहे. tan theta is equal to रेशो ऑफ sin theta and cos theta. sin theta आपल्याला दिलेला आहे हाफ डिवाइडेड बाय cos theta काढला आपण √3/2. आता tan theta is equal to 1/2 ॲज इट इज. हा डिवाइड आहे त्याच्या जागेवर मल्टिप्लाय म्हणजे पुढचा रेसिप्रोकल टू डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटर होईल, न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटर होईल. टू गेट कॅन्सल म्हणजेच 1/√3. ओके, अशा पद्धतीने आपल्याला फायनली लिहिता येईल tan theta is equal to 1/√3. ते लिहिता येईल 1/√3. दिस इज द फायनल आन्सर. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो. मित्रांनो आता आपल्याला
कॉलम 5 चा स्टडी करायचा आहे. कॉलम 5 मध्ये आपल्याला कॉस थीटा ची व्हॅल्यू 1/√3 दिलेली आहे आणि साइन थीटा आणि टॅन थीटा आपल्याला काढायचा आहे. कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. पुन्हा ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी वापरणार. वी हॅव ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी sin square theta plus cos square theta is equal to 1. Science putting the given values. Sin square theta plus 1/√3 cos theta ची व्हॅल्यू आहे त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता ह्या ठिकाणी सिम्प्लिफिकेशन साइन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन हा स्क्वेअर 1 चा पण आहे आणि √3 चा पण आहे म्हणजे 3. ओके इज इक्वल टू 1 प्लस आहे तो RHS ला जाताना मायनस होईल म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 - 1/3. डिनॉमिनेटर 1 लिहू शकतो म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करू आपण ह्या ठिकाणी. हा 3 1 जवळ जाईल आणि हा 1 1 जवळ जाईल आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय डिनॉमिनेटर 1 × 3 3 मायनस 1 × 1 1 अपॉन 3 × 1 3. ओके साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2/3. ओके नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. साइन थीटा इज इक्वल टू sin theta is equal to √2 upon √3. √2/√3. ओके आता आपल्याला tan थीटा ची व्हॅल्यू sin थीटा ची मिळालेली आहे. आपल्याला √2 असं पण लिहू शकतो, एकत्र सेपरेट पण लिहू शकतो. ओके हीच व्हॅल्यू आपण आता tan थीटा ची व्हॅल्यू काढताना वापरणार. नाउ tan थीटा इज इक्वल टू sin थीटा अपॉन cos थीटा. साइन थीटा ची व्हॅल्यू आहे √2/√3 डिवाइडेड बाय कॉस थीटा ची व्हॅल्यू दिलेली आहे ऍक्च्युअली 1/√3. ओके म्हणजेच आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करूया. tan थीटा इज इक्वल टू √2/√3 ॲज इट इज. हा डिवाइड आहे त्याला मल्टिप्लाय √3 वरती जाईल 1 खाली येईल गेट कॅन्सल म्हणजेच tan थीटा इज इक्वल टू √2 अपॉन 1 लिहू शकतो. ओके √2. दिस इज द फायनल आन्सर. राईट डाऊन ऑर स्क्रीनशॉट. मित्रांनो आता आपल्याला या एक्झाम्पल मध्ये कॉलम 6 सोडवायचा आहे. यामध्ये आपल्याला tan थीटा ची व्हॅल्यू दिलेली आहे, साइन आणि कॉस ची व्हॅल्यू काढायची आहे. tan थीटा ची व्हॅल्यू दिलेली आहे, यावरून आपण आता tan थीटाचं रिलेशन आपल्याला साइन आणि कॉसच्या फॉर्मॅटमध्ये माहिती आहे. बघा tan थीटा इज इक्वल टू 21/20. ओके दिस इज द गिवन. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू. हे आपल्याला दिलेलं आहे. आता tan थीटाचं रिलेशन आपल्याला अजून दुसरं माहिती आहे. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू tan थीटा. म्हणजे मी इकडे tan थीटा लिहितो. tan थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आता ऑब्झर्वेशन करा या ठिकाणी LHS इज इक्वल टू LHS. देअरफॉर RHS इज इक्वल टू RHS. ओके मग RHS आहे आपल्याकडे साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 21/20. ओके इथे लिहिणार आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे आपण कॉस थीटाला RHS ला पाठवणार. तो डिवाइड करतोय म्हणजे मल्टिप्लाय करेल म्हणजेच साइन थीटा इज इक्वल टू 21/20 इंटू कॉस थीटा. ओके ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ही आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी लागेल. याला इक्वेशन नंबर 3 देऊ. आता आपल्याकडे प्रॉपर्टी माहिती आहे. वी हॅव द
ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी, ओके, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता आपल्याला साइन थीटाची व्हॅल्यू इथे दिलेली आहे बघा. ही साइन थीटाची व्हॅल्यू आहे, ही इथे टाकून देऊ आपण. पुट हिअर. हा साइन थीटा आहे आपल्याकडे. ओके, याची व्हॅल्यू आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये 21/20, ओके, इंटू कॉस थीटा आणि त्याचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर आता या ठिकाणी हा स्क्वेअर याचा पण आहे, 20चा पण आहे, 20चा पण आहे आणि कॉसचा पण आहे. ओके, ऍक्च्युअली हा थीटा पण इथंच आहे, लक्षात घ्या. आता बघा या ठिकाणी 21चा स्क्वेअर आहे 441 अपॉन 20चा स्क्वेअर आहे 400 इंटू कॉसचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा प्लस आहे, नॉट इंटू, प्लस कॉस थीटा कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता बघा या ठिकाणी यांची सम आपण करू शकतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटर. सिम्प्लिफिकेशन करा. हा 400 क्रॉस मल्टिप्लाय होईल, म्हणजे ऍक्च्युअली ही टर्म अशी आहे 441 कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा आणि हा अपॉन 400 इथं आहे इज इक्वल टू 1 असं आहे. म्हणजेच याला डिनॉमिनेटर 1 आपण लिहू शकतो. सिम्प्लिफाय करायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय होईल. हा 400 या कॉस स्क्वेअर जवळ जाईल, हा 1 इथं जाईल, डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला, म्हणजेच 441 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 400 कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 400 इज इक्वल टू 1. आता यांची दोघांची सम करता येईल. हा 400 आपण RHS ला पाठवून देऊ, तो मल्टिप्लाय करेल, म्हणजेच 841 कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 400. बरोबर. आता आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू इथे मिळून जाईल बघा. हा 400 याला पाठवून देऊ आपण RHS ला, म्हणजेच कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 400 अपॉन 841. ओके, नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट घेऊ, इथं म्हणूया आपण स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. कॉस थीटा इज इक्वल टू 20 अपॉन 841 म्हणजेच 29. ओके, ही मिळाली आपल्याला कॉस थीटाची व्हॅल्यू 20/29. कॉस थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 20/29. आणि हीच व्हॅल्यू जर आपण इक्वेशन 3 मध्ये टाकली, पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3, पुटिंग इन इक्वेशन 3. ओके, 3 बघा, साइन थीटा इज इक्वल टू 21/20 इंटू कॉस थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू आहे 20/29. ओके, मग हा 29 कॅन्सल होईल, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू 21/29. अशा पद्धतीने साइन थीटाची व्हॅल्यू पण मिळून जाईल आपल्याला 21/29. ओके, थँक्यू. मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये या कॉलम 7 मध्ये आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. टॅन थीटा इज इक्वल टू 8/15 आणि साइन थीटा आणि कॉस थीटाची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. मग दिलेली गोष्ट आपण आधी लिहू. या ठिकाणी गिवन 1 नंबर, टॅन थीटा इज इक्वल टू 8/15. दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट. हे आपल्याला दिलेलं आहे गिवन. आणि टॅन थीटाची दुसरी रेशो मध्ये व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. याला इक्वेशन नंबर सेकंड देऊ. ऑब्झर्वेशन करायचं आहे मित्रांनो इक्वेशन 1 आणि 2 चं.
LHS is equal to LHS, therefore RHS is equal to RHS. आणि म्हणून इथे लिहिणार आपण RHS is equal to RHS from equation first and second. ओके, मग sin theta upon cos theta इथं आहे 8/15. याला व्यवस्थित लिहूया आपण. चला, sin theta upon cos theta is equal to 8/15. ओके, इज इक्वल टू व्यवस्थित लिहा. साइन थीटाची व्हॅल्यू काढायची आहे. कॉस थीटाला आपण पाठवणार RHS ला, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू 8/15 इंटू कॉस थीटा. ही साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला कामात येईल. यालाही इक्वेशन नंबर 3 नाव देऊन टाका. आता आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे. वी हॅव द ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी. वी हॅव द trigonometric identity. Trigonometric identity. Okay, sin square theta plus cos square theta is equal to 1. Putting the given values. Putting the given व्हॅल्यूज, दिलेल्या ज्या किमती आहेत त्या टाकून देऊ. चला मग आता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा, या ठिकाणी हा ब्रॅकेट आहे. ओके, टाकूया. 8/15 इट्स इंटू कॉस थीटा इट्स स्क्वेअर. ओके, ही साइन थीटाची व्हॅल्यू आपण टाकली, हा ब्रॅकेट टाकला इथं. प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता हा स्क्वेअर 8चा पण आहे, 15चा पण आहे आणि कॉसचा पण आहे. 8 स्क्वेअर 64, 15 स्क्वेअर 225, कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याला न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, यालाही न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. क्रॉस मल्टिप्लाय करू आपण. 64 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 225 कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 225 इज इक्वल टू 1. आता हा 225 ला आपण ट्रान्सफर करून देऊ. ओके, मग ही सम येईल 5 + 4 9, 6 8 229 cos square theta is equal to 225. पुन्हा ह्या 225 ला आपण RHS ला पाठवून देऊ. तो मल्टिप्लाय करतोय, तिकडे डिवाइड करेल. cos square theta is equal to 225 divided by 289. ओके, आपल्याला cos theta ची व्हॅल्यू काढायची आहे. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. स्क्वेअर रूट घेऊ आपण. ओके, square root on both side. cos theta is equal to ह्याला 15 आणि 289 चं स्क्वेअर रूट आहे 17. म्हणजे cos theta ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 15/17. cos theta मिळाला आपल्याला 15/17, आपल्याला 17. ओके, हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकून देऊ. Putting this value in equation 3. Put in equation 3. 3 मध्ये काय बघा, sin theta is equal to 8/15 into cos theta. आणि cos theta ची व्हॅल्यू काढली आपण 15/17. 15 गेट कॅन्सल. Means sin theta is equal to 8/17. या ठिकाणी येईल 8/17. दिस इज द फायनल आन्सर. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॉलम 8 चा स्टडी करायचा आहे. यामध्ये आपल्याला sin theta ची व्हॅल्यू दिलेली आहे 3/5. sin theta इज इक्वल टू 3/5 आपल्याला दिलेला आहे. cos theta
आणि टॅन थिटा आपल्याला काढायचा आहे. आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी माहित आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 3/5 इट्स अ स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, 3 स्क्वेअर आणि 5 स्क्वेअर आपल्याला करावा लागेल. 9/25 प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे प्लस 9/25 ला आपण RHS ला ट्रान्सफर करणार. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 9/25. न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे, याला डिनॉमिनेटर 1 देऊ शकतो. क्रॉस मल्टिप्लाय करूया या ठिकाणी. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 25 1 जा 25 मायनस 19 मल्टिप्लाय बाय 1 इंटू 9 9/25 मल्टिप्लाय बाय 1 25. तर या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन मिळेल. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cos square theta is equal to 16/25. Okay, now taking square root on both sides. Taking square root on both sides. चला square root काढू. cos square theta is equal to in the square root 16/25. Okay, cos theta is equal to 4/5. 16 चा square root 4, 25 चा square root 5. ओके, cos theta मिळाला आपल्याला 4/5. आणि tan theta ची फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. नाउ tan theta is equal to sin theta upon cos theta. Putting the value, sin theta आहे आपल्याला दिलेली 3/5. डिवाइड आहे, डिवाइड. cos theta काढला आपण 4/5. that is tan theta is equal to 3/5. डिवाइड आहे, मल्टिप्लाय. 5 वरती जाईल, 4 खाली येईल, 5 गेट कॅन्सल, दॅट इज 3/4. tan theta फायनली आन्सर लिहिणार आपण. tan theta is equal to 3/4. इथे लिहिणार आपण 3/4. इतकं सोपं आहे मित्रांनो, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या 9 नंबरच्या कॉलम मध्ये tan थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि sin थिटा आणि cos थिटा आपल्याला काढायचा आहे. चला मग या ठिकाणी आधी आपण गिव्हन राईट करूया. tan थिटा इज इक्वल टू 1/2 √2. sin theta is to be find out. Also cos theta is to be find out. गिवन आहे आपल्याला याच्यावरून tan theta हे गिवन दिलेला आहे. या ठिकाणी मी गिवन लिहितो याला आणि याला इक्वेशन नंबर फर्स्ट पण देतो. याला मी इक्वेशन नंबर या ठिकाणी फर्स्ट देतो. इक्वेशन नंबर फर्स्ट, आणि हे आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे. आणि tan थिटाचा दुसरा रेशो आपल्याला माहित आहे, sin theta upon cos theta. ओके, याला मी इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. ऑब्झर्व इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. LHS is equal to LHS, therefore RHS is equal to RHS. From equation first and second, okay, sin theta upon cos theta is equal to 1/2 √2. ओके, यावरून आपल्याला sin theta ची व्हॅल्यू काढता येईल. cos theta ला आपण इथे ट्रान्सफर करणार. sin theta is equal to 1/2 √2 इंटू cos theta. हे इक्वेशन आपल्याला महत्वाचं आहे. याला इक्वेशन नंबर 3 देऊन टाका. आणि यानंतर आपल्याला ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटी माहित आहे. वी हॅव trigonometric identity. Okay, sin square theta plus cos square theta is equal to 1. We put here the value of sin theta. This bracket put here. This is the sin theta. Put here from third 1/2 √2. It's a square
into cos theta also into cos theta, its square put here, plus cos square theta is equal to 1. आता जो हा स्क्वेअर आहे हा स्क्वेअर 1 चा पण आहे, डिनॉमिनेटरचा पण आहे आणि कॉसचा पण आहे. म्हणजेच 1/2 चा स्क्वेअर 4 इंटू √2 चा स्क्वेअर 2 इंटू cos स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याला व्यवस्थित लिहा. या ठिकाणी cos स्क्वेअर थीटा अपॉन 4 2 चा 8 प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 1 आपण लिहू शकतो. ओके. आता या ठिकाणी आपल्याला बेस सारखा करावा लागेल. म्हणजेच हा 1 क्रॉस मल्टिप्लाय करणार. हा 1 इथं जाईल, हा 8 इथं जाईल आणि डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी cos स्क्वेअर थीटा प्लस हा 8 cos स्क्वेअर थीटा अपॉन 8 इज इक्वल टू 1. आता ह्या 8 ला मी ट्रान्सफर करतो आणि हा 1 cos स्क्वेअर थीटा प्लस 8 cos स्क्वेअर थीटा दॅट इज 9 cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 8. पुन्हा ह्या 9 ला मी ट्रान्सफर करतो. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 8 अपॉन 9. आता मला ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, that is square root cos square theta is equal to square root 2 into 2 into 2. Split up this 8 and split up this 9 3 into 3. Then cos square theta is nothing but cos theta. Cos theta is equal to this pair 2 into root 2 upon this pair we take here 3. That is cos theta is equal to 2 root 2 upon 3. Cos theta 2 root 2 upon 3. Then now find sin theta. Putting this value in equation 3. Putting this value in equation 3. 3 is here. Sin theta is equal to 1 upon 2 root 2 1 upon 2 root 2 into cos theta. We have the value of cos theta 2 root 2 upon 3. Then now here numerator and denominator like terms get cancelled. Therefore sin theta is equal to 1 upon 3. This is the final answer. Put here 1 upon 3. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओज नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. फार सोपा आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या. ओके. व्हिडिओ गणितपूर्ण समजतात तोपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच समजतील. थँक यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 8.2 एक्झाम्पल नंबर 2 चे सब क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 5 इंटू साइन 30 डिग्री प्लस 3 इंटू टॅन 45 डिग्री. मग आपल्याला टेबलवरून साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू माहीत आहे, साइन 30 हाफ, आणि टॅन 45 डिग्रीची पण व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. टॅन 45 डिग्री इज इक्वल टू 1. हा टेबलवरून आपण व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. हा टेबल आपल्याला तयार करता येतो. ओके. किंवा ह्या व्हॅल्यूज आपल्या लर्न आहेत. वी पुटिंग दीज व्हॅल्यूज इन गिव्हन इक्वेशन. पुटिंग these values in given equation. Given equation 5 into sin 30 degree plus 3 into tan
45 degree. We have the values of 5 as it is. Sine 30 degree is equal to half into half plus 3 as it is. Tan 45 degree is equal to into 1. Okay. 5 upon 2 plus 3 ones are 3. Numerator denominator, therefore we can write here 1. Then now cross multiply here, my dear friends. This 1 goes towards 5 and multiply it, and this 2 goes towards 3 and denominator multiply by denominator, that is 5 into 1 plus 3 into 2 upon 2 into 1, that is equal to 5 ones are 5 plus 3 twos are 6. Okay, 3 twos are 6 upon 2 ones are 2 is equal to 11 upon 2. That is, finally we can write here answer. Finally we can write here 5 into sine 30 degree, 5 into sine 30 degree plus 3 into tan 45 degree is equal to 11 upon 2. This is the final answer. Now we can solve example number 2. Okay, answer for second question. The second question require here tan 60 degree. Now tan 60 degree is equal to root 3, and then now sine 60 degree. Sine 60 degree, 60 degree is equal to sine 60 root 3 upon 2. Putting these values in equation, given equation, putting these values in given equation, and right here given equation. The given equation is that, okay, 4 upon 5 tan square 60 degree plus 3 into sine square 60 degree, sine square 60 degree. Put here, we can first write here 4 upon 5 as it is. Then now tan 60, we have tan 60 root 3 and its square, here multiply sign, okay, plus 3 as it is, here multiply, therefore we can write multiply sine 60 root 3 upon 2 and its square. This square we can write here is equal to, put here, is equal to 4 upon 5 into this root 3 square is 3 plus 3 into this root 3 square 3 upon 2 square 4. Then now 4 3s are 12 upon 5 plus 3 3s are 9 upon 4. Okay, addition here. Then now cross multiply. This 4 multiply by 12 and this 5 multiply by 9 and denominator multiply by denominator. Therefore we can write here 12 into 4 plus 5 into 9, okay, divided by 5 into 4 is equal to, here we can write here, okay, 12 multiplied by 4 48 plus 5 multiplied by 9 45, 5 multiplied by 4 20, okay, that is simply we can write here is equal to 8 plus 5 13, so 8 and 1 9 upon 20. Okay, lastly we can write this answer suitably. Lastly we can write here this answer suitably, my dear friends. Okay, you can write here 4 upon 5 tan square 60 plus 3 sine square 60
is equal to 93 upon 20. Okay. Then now lastly, answer for third question. Answer for third question. Third question is that 2 into sine 30 degree plus cos 0 degree plus 3 sine 90 degree. Here we have sine 30 degree is equal to half. Cos 0 degree is equal to 1. Cos 0 degree is equal to 1. And sine 90 degree is equal to also 1. Putting these values in given equation. Putting these values in given equation. The given equation is that here first we can write 2 into this sine 30. Sine 30 is nothing but half plus as it is cos 0 degree is equal to 1 plus 3 into sine 90 degree is also 1. The multiplication sign is available in between this and this and this. Then now by simplification here, to get cancel, that is 1 plus this 1 plus 3 ones are 3. That is here 2 plus 3 5. Finally we can write here this answer. Finally we can write here this answer. Third number equation, 2 into sine 30 degree. 2 into sine 30 degree plus cos 0 degree plus 3 into sine 90 degree is equal to 5. This is the final answer. Write down or screenshot my dear friends. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला फोर्थ नंबरचं एक्झाम्पल सोडवायचं आहे. यामध्ये आपल्याला दिलेला आहे tan 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे आहे. बघा tan 60 डिग्री √3. त्यानंतर आपल्याला sin 60 डिग्री पाहिजे आहे. sin 60 डिग्री इज इक्वल टू बघा sin 60 √3 अपॉन 2. आणि त्यानंतर cos 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. cos 60 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन 2. ओके. Putting these values in equation, given equation, putting these values in equation number first देऊन टाकू आपण याला. in equation first. okay. equation first बघा tan 60 degree upon sin 60 degree plus cos 60 degree is equal to, put here the values. tan 60 degree we have √3 upon sin 60 degree √3 upon 2 plus cos 60 degree 1 upon 2. Then now simplification. √3 we can write as it is. This divide we can write in this form. Here 2 base same आहे single time. √3 plus 1 as it is. Then now √3 as it is. This divide transfer into multiply. Then numerator goes towards denominator. This term goes towards denominator and denominator goes towards numerator. √3 plus 1. Then now we can write here 2 into √3 divided by √3 plus 1. This is the final answer. Finally याला आपण असंही लिहू शकतो tan 60 degree upon sin 60 degree plus cos 60 degree is equal to 2 √3 upon √3 plus 1. अशा पद्धतीने याला लिहू शकतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो
आपण एक्झाम्पल नंबर 5 ला सोडवणार. आन्सर फॉर 5. आन्सर फॉर 5. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आन्सर फॉर 5. ओके. आपल्याला cos 45 पाहिजे आहे. cos 45 इज इक्वल टू 1/√2. sin 30 डिग्री. sin 30 डिग्री is equal to 1/2. Putting these values in equation first. Putting these values in equation first. Equation first आहे आपल्याकडे cos square 45 degree plus sin square 30 degree is equal to, okay, cos square 45 डिग्री. cos ची व्हॅल्यू लिहिणार आपण 1/√2 त्याचा स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर 1/2 चा आपण स्क्वेअर करूया. ओके. आता बघा सिम्प्लिफिकेशन. हा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. ओके. हा अशा पद्धतीनं सेम कन्सेप्ट इथं वापरलेला आहे आपण. ओके. इज इक्वल टू याचा बेस सारखा करायचा आहे म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करावा लागेल. न्यूमरेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे न्यूमरेटरला करावंच लागेल. आणि हा आपला 1/4 ॲज इट इज. म्हणजेच या ठिकाणी 2 + 1/4 दॅट इज 3/4. फायनली याला लिहायचं असेल आपल्याला लिहायचं आहे फायनली तर cos स्क्वेअर 45 डिग्री cos square 45 degree plus sin square 30 degree is equal to 3/4. त्यानंतर आपल्याला एक्झाम्पल नंबर 6 सोडवायचा आहे. नाउ आन्सर फॉर 6. आन्सर फॉर 6 क्वेश्चन. बघा 6 मध्ये आपल्याला कोणाकोणाची गरज आहे. cos 60 डिग्री पाहिजे आहे. cos 60 डिग्री आहे आपल्याकडे हाफ. ओके. त्याच्यानंतर cos 30 डिग्री पाहिजे आहे. cos 30 डिग्री cos 30 डिग्री आहे आपल्याकडे बघा cos 30 आहे √3/2. त्याच पद्धतीनं आपल्याला sin 60 डिग्री पाहिजे आहे. sin 60 आहे √3/2 आणि sin 30 पण पाहिजे आहे. बघा sin 30 डिग्री इज इक्वल टू हाफ. ओके. पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन. त्याला इक्वेशन नंबर आपण फर्स्ट देऊन टाकूया. पुटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन फर्स्ट. चला आता इक्वेशन फर्स्टला लिहा. cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री. ओके. या व्हॅल्यूज आपल्याला टाकायच्या आहेत. आता बघा cos 60 आहे आपल्याकडे √3/2 इंटू cos 30 पण आहे आपल्याकडे. cos 30 बघा cos 60 आहे हाफ. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, नीट लक्ष द्या अन्यथा गणित चुकून जाईल. cos 60 आहे हाफ. बघा cos 60 आहे आपला हाफ. cos 30 आहे √3/2 प्लस. ओके. यांचा मल्टिप्लाय. तसाच ह्या सेकंड ब्रॅकेट sin 60 डिग्री बघा sin 60 डिग्री √3/2 मल्टिप्लाय बाय sin 30 डिग्री हाफ. ओके. सिम्प्लिफिकेशन आहे. हा √3 1 जा √3/2 2 जा 4 प्लस हा √3 1 जा √3/4. ओके. बेस सारखा आहे म्हणून आपण सिंगल टाइम लिहितो. √3 + √3 2√3 दॅट इज 2 1 जा 2 2 2 जा 4. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे √3/2. फायनली आन्सर आपण असं लिहिणार. जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आणि त्याच्यानंतर आन्सर. cos 60 डिग्री इंटू cos 30 डिग्री प्लस sin 60 डिग्री इंटू sin 30 डिग्री इज इक्वल टू √3/2. दिस इज द फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. एक्झाम्पल आहे. थँक्यू. प्रॅक्टिस सेट 8.2 एक्झाम्पल नंबर 3 चा स्टडी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे. यामध्ये आपल्याला sin थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आणि cos थीटाची व्हॅल्यू काढायची आहे.
तर मग मित्रांनो आपण गिव्हन जे दिलेलं आहे ते मांडणार. साइन थीटा इज इक्वल टू 4/5. वी हॅव द trigonometric identity. Sin square theta plus cos square theta is equal to 1. Then now putting the given values. दिलेली किंमत साइन थीटाची दिलेली आहे 4/5. आपण साइन थीटाची व्हॅल्यू टाकणार 4/5 and its square plus cos square theta is equal to 1. 4 square 4 4 जा 16, 5 square 5 5 जा 25 plus cos square theta is equal to 1. This term shift to RHS, it becomes minus. Therefore cos square theta is equal to 1 minus 16/25/1. Cos square theta is equal to 25 minus 16/25. 25 minus 16 is equal to 9. 9/25. Then now taking square root on both sides. Cos square theta is equal to 9/25. Now taking square root on both sides. Therefore cos theta is equal to 3/5 is the final answer. Square root on both sides. अशाच पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 सोडवता येईल. cos theta दिलेला आहे. We have the trigonometric identity. Sin square theta plus cos square theta is equal to 1. This is the formula. We can write here formula or trigonometric identity. Okay. Putting the given values. Putting the given values. Okay. Put here value of cos theta is 15/7. Sin square theta as it is 15/17. Its square is equal to 1. We have 15 square 225, 17 square 289 is equal to 1. We can shift this term to RHS. It becomes here plus, it becomes minus. Therefore sin square theta is equal to 1 minus 225/289. Here numerator denominator we take here denominator 1. Then now simplification. Sin square theta is equal to cross multiply here. This goes here and this goes here and denominator multiply by denominator. That is 289 minus 225 divided by 289. 289, 9 minus 5, 4. 8 minus 2, 6. 2 minus 2, 0. That is 289. Then now sin square theta is equal to 64/289. Then now taking square root on both sides here. Taking square root on both sides. That is sin theta is equal to 64 square root 8 and this is the 17. 289 is the square. Its square root is 17. This is the value of sin theta. We can find the value of sin theta. This is the value of sin theta. We can find the value of cos theta. This is the value of cos theta. This is the final answer. Write down or screenshot my dear friends. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा.